गायीच्या दुधासाठी शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानासाठी सज्ज रहा. गोकुळच्या संचालिका अंजनाताई रेडेकर यांचे संस्था सचिवांना आवाहन. गडिंग्लजमध्ये पार पडली गडिंग्लज आणि आजरा तालुक्यातील संस्था सचिवांची बैठक. शासनाकडून गाय दुधासाठी मिळणाऱ्या 5 रुपये अनुदानाचा लाभ सर्व गाय दूध उत्पादक शेतकऱ्यांना मिळावा यासाठी दूध संस्था सचिवांनी तत्पर राहावं असं आवाहन गोकुळ दूध संघाच्या संचालिका अंजनाताई रेडेकर यांनी केलं. गडिंग्लज येथील विनायक प्लाझा हॉलमध्ये झालेल्या गडिंग्लज आजरा तालुक्यातील दूध संस्था सचिवांच्या बैठकीत त्या बोलत होत्या. संकलन विभागाचे व्यवस्थापक श्री तुरंबेकर यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं. यावेळी पुढे बोलताना श्रीमती रेडेकर म्हणाल्या, शासनाने गाय दुधासाठी अनुदान जाहीर केले. त्या निर्णयाची अंमलबजावणी अजून झाली नाही, तरीही पूर्वतयारी करणं गरजेचं आहे, म्हणून या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. सर्व संस्थांनी कॅशलेस व्यवहार करणं गरजेचं आहे. शासनाचे अनुदान हे थेट उत्पादकाच्या खात्यावर जमा होणार असल्यानं सर्व सचिवांनी उत्पादकांची झिरो बॅलन्सची खाती केडीसी बँकेत काढायचं आहे. 20 लाख लिटर दूध संकलनाच्या केलेल्या संकल्पाच्या आपण जवळ आलो असून 17,20,000 लिटर दुधाचं उच्चांकी संकलन 1 जानेवारी रोजी झालेलं आहे. त्या कलशाचं पूजन 15 जानेवारी रोजी कोल्हापूर इथं होणार आहे. त्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावं असं आवाहन श्रीमती रेडेकर यांनी केलं. यावेळी बोलताना संचालक चेतन नरके यांनी गाय दुधाबरोबरच म्हैस दुधासाठी अनुदान देण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करणार असल्याचं सांगितलं. यावेळी बोलताना कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी हे अनुदान शासन देणार असल्यामुळं या योजनेची अंमलबजावणी शासनानं दिलेल्या निर्देशानुसार होणार असून त्यांच्या अटी सर्व उत्पादकांवर बंधनकारक राहणार असल्याचं स्पष्ट केलं. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे व्यवस्थापक उदयकुमार मोगले, सचिव संघटनेचे प्रतिनिधी भैरू तानवडे, रेतन विभाग प्रतिनिधी प्रमोद पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला दूध संकलन अधिकारी प्रकाश पाटील, पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अविनाश जोशी, महेश कोले यांच्यासह दूध संस्थांचे पदाधिकारी, सचिव, गोकुळचे सर्व सुपरवायझर मोठ्या संख्येनं उपस्थित होते. केडी आमते यांनी आभार मानले.